हा श्लोक जर का तुम्ही ऐकला तर ज्याला आपण रिपू किंवा शत्रू म्हणतो ते केवळ बाह्य शत्रू नसून खऱ्या अर्थाने जे षड्रिपू आहेत ते शत्रू असतात. परंतु याचा संबंध ह्या अपराजित श्लोकमधल्या नक्कीच ह्या 4 वाक्यांशी आपण बघू शकता. अग्नेय प्लवका भूमिर अग्निदाह भयावहा शत्रु संतापदा नित्यम कलिदोग्नी प्लवस्मृता. म्हणजे आग्नेयला जर का प्लव असेल, आग्नेयमध्ये दोष म्हणजे आजच्या युगामध्ये बोरवेल, गॅलरीज, डक, कट किंवा जास्त मार्जिन जर का आग्नेयला असेल, उतार असेल, तर अशा प्रकारच्या शत्रुत्व म्हणजे खऱ्या अर्थाने अंतर्मनातील आणि सतसत विवेक बुद्धीचा ऱ्हास झाल्याने त्या शत्रुत्वाने निर्माण केलेले घटना आणि परिस्थिती याला सामोरं जावं लागतं. म्हणजेच याचा परिणाम विशेषत्वाने पुरुष वर्गामध्ये, मुलांमध्ये आणि कर्त्या पुरुषामध्ये दिसून येतो. मुलांमध्ये वाईट संगत, अति आत्मविश्वास किंवा मलूलपणा, आत्मविश्वासाचा अभाव, यामुळे वाईट संगत किंवा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो, स्वतःमध्ये न्यूनपणा असल्याने अभ्यासात कमी वगैरे इत्यादी या घटनांना सामोरं जावं लागतं. पुरुषांमध्ये जर बघितलं तर अवास्तव उत्साहीपणामुळे शेअर मार्केट, सट्टा, बाजार आदी ठिकाणी गुंतवणूक करतो आणि फार मोठ्या घटनांना त्यांना आर्थिक गोष्टींना त्यांना फटका बसू शकतो. अशा प्रकारचा भाग पुरुषांमध्ये दिसतो. किंवा काम करावंसं वाटणं, थकवा जाणवणं, अशा प्रकारच्या गोष्टी या आग्नेय जे काही विभाग आहे त्यामध्ये अनिल पद असतं आणि त्यातील जे काही विक्षेप देवता आहे त्यांना सामोरं जाऊन आपल्याला या घटनांचा वेगवेगळा फेस करावा लागतो. म्हणून अग्नितत्व ही जे प्रथमेष्टिका मानली जाते वास्तूच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी आपण प्रबळ पृथ्वी तत्व आपण जर का साकारलं, ताम्र धातूच्या उपाययोजना केल्या तर चांगल्या पद्धतीने शुभ घटनांना आणि सुनियंत्रित असं तत्व राखल्याने तिथली प्राणिक ऊर्जा आपल्याला सुखकर झाल्याने आपल्याला सतसत विवेक बुद्धी योग्य राहून आपल्याला चांगल्या घटना जीवनामध्ये आपण नक्कीच अनुभवू शकता. वेगवेगळ्या उपायांसाठी आणि वेगवेगळ्या वास्तूच्या माहितीसाठी ह्या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळेल आणि संपर्क वरील नंबरवरती आपण करू शकता.